नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण रेल्वे टीसी आणि स्टेशन मास्टर संभाव्य सराव प्रश्नपत्रिका भाग क्रमांक 46 या ठिकाणी बघणार आहोत। आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण अतिशय महत्त्वाचे चालू घडामोडी आणि सामान्यांचे IMP प्रश्न बघत आहोत, त्यामुळे प्रत्येकाने हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि असेच व्हिडिओ परीक्षा होईपर्यंत आपण दररोज जाणार आहोत। त्यासाठी आत्ताच्या आत्ता चॅनलला लगेच सबस्क्राइब करून बेल आयकॉनला क्लिक करा आणि आपल्या या व्हिडिओला लगेच लाईक करा। प्रश्न पहिला बघा, खालीलपैकी कोणाला कोयासन विद्यापीठाने मानद डॉक्टरेट पदवी प्रदान केली आहे? तर बघा, पहिलाच प्रश्न करंट अफेअरचा आणि अतिशय महत्त्वाचा। तर ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी देवेंद्र फडणवीस आपलं या ठिकाणी योग्य उत्तर आहे। प्रश्न दुसरा, पुढीलपैकी कोणता धातू हायड्रोजनपेक्षा जास्त क्रियाशील आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 ऑप्शन डी कथील आपलं बरोबर उत्तर आहे। ऑप्शन क्रमांक 3 अकोला जिल्ह्यातील वीज निर्मिती केंद्राचे ठिकाण कोणते? ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी पारस। प्रश्न क्रमांक 4 कोणते राज्य कौटुंबिक मासिक उत्पादनाच्या बाबतीत देशात प्रथम क्रमांकावर आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी कर्नाटक। प्रश्न क्रमांक 5 मध्यरात्रीच्या सूर्याचा देश कोणत्या देशाला म्हणतात? तर ऑप्शन क्रमांक 4 ऑप्शन डी नॉर्वे। प्रश्न क्रमांक 6 भारतातील कापसाचे उत्पादन यंदा किती लक्ष गाठीवर पोहोचण्याचा अंदाज कॉटन असोसिएशन ऑफ इंडियाच्या अहवालानुसार आहे? तर बघा, ऑप्शन क्रमांक 4 ऑप्शन डी 295। प्रश्न क्रमांक 7 आंतरराष्ट्रीय नाणेनिधी IMF ची स्थापना कधी झाली? तर बघा, ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी 27 डिसेंबर 1945। प्रश्न क्रमांक 8 भारतातील कोणत्या शहराचा समावेश जगातील पहिल्या 50 सुरक्षित शहरांच्या यादीत आहे? तर बघा, ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी मंगळुरू। प्रश्न क्रमांक 9 पृथ्वीच्या कवचात मुबलक प्रमाणात आढळणारा दुसऱ्या क्रमांकाचा धातू कोणता? तर बघा, ऑप्शन क्रमांक 4 ऑप्शन डी लोह। प्रश्न क्रमांक 10 कोणत्या देशालगत भारताची सर्वात जास्त लांबीची सीमा आहे? तर बघा, ऑप्शन क्रमांक 4 ऑप्शन डी बांगलादेश। प्रश्न क्रमांक 11 कोणत्या मंत्रालयाअंतर्गत भारतातील सर्व प्रमुख भाषांना जोडणारी भाषिणी ही कृत्रिम तंत्रज्ञानावर आधारित यंत्रणा राबवण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे? तर बघा, ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी इलेक्ट्रॉनिक व माहिती तंत्रज्ञान आपलं योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 12 जिल्हा परिषदेच्या मुख्य प्रशासकीय अधिकाऱ्यास काय म्हणतात? तर बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी मुख्य कार्यकारी अधिकारी। काय? मुख्य कार्यकारी अधिकारी। प्रश्न क्रमांक 13 कोणाच्या अध्यक्षतेखाली महाराष्ट्र सरकारने राज्यात दिव्यांग विद्यापीठ स्थापन करण्यासाठी समिती स्थापन केली आहे? तर बघा, ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी डॉक्टर मुरलीधर चांदेकर। प्रश्न क्रमांक 14 म्हशीच्या दुधात स्निग्ध पदार्थांचे प्रमाण डॅश डॅश असते किंवा किती असते? तर ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी 6 ते 9%। प्रश्न क्रमांक 15 भारतातील पहिली मेट्रो रेल कोणत्या वर्षी सुरू झाली? तर बघा, ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए 1984 आपलं योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 16 सातपुडा पर्वतरांगेत पुढीलपैकी कोणते थंड हवेचे ठिकाण आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 ऑप्शन डी यापैकी सर्व, म्हणजे कोणकोणते बघा, चिखलदरा, पंचमढी, तोरणमाळ आपलं या ठिकाणी योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 17 नवीन कायद्यानुसार किती कलमे भारतीय दंड संहितेतील 511 कलमाऐवजी झाली आहेत? तर बघा, ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए 358 आपलं बरोबर उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 18 अशुद्ध सोडियम क्लोराईड हा तपकीर रंगाचा असून त्यास डॅश डॅश म्हणतात किंवा काय म्हणतात? तर बघा, ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी रॉक सॉल्ट असे म्हणतात। प्रश्न क्रमांक 19 भारतातील
खनिज तेलाची पहिली विहीर कोठे खोदली गेली? तर ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी दिग्बोई. पुढचा प्रश्न क्रमांक 20. कोणत्या बँकेसोबत केंद्र सरकारने भाषिणी या उपक्रमांतर्गत आर्थिक व्यवहार स्थानिक भाषेमध्ये उपलब्ध करून देण्यासाठी करार केला आहे? तर बघा, प्रश्न क्रमांक 20चं ऑप्शन क्रमांक 4 ऑप्शन डी RBI आपलं योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न, पण त्या अगोदर माझी प्रत्येकाला हात जोडून विनंती आहे की या ठिकाणी आपण खूप मेहनतीने हुशार गरजवंत विद्यार्थ्यांसाठी अगदी मोफतमध्ये लेक्चर असेल, क्वेश्चन पेपर असेल आणत असतो. तर त्या बदल्यामध्ये मी फक्त लाईक करायला सांगतो आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला सांगतो. जर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक करून ठेवलं तर येणाऱ्या काळातील सर्व महत्त्वाचे व्हिडिओ असेल, लेक्चर असेल, तुम्हाला अगदी मोफतपणे तुम्हाला त्याची अपडेट वेळच्या वेळी भेटत राहील. त्यामुळे नक्की चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, बेल आयकॉनला क्लिक करा. आणि मित्रांनो, या ठिकाणी लाईक करायला पैसे पण लागत नाही आणि वेळ पण लागत नाही. त्यामुळे प्रत्येकाने आपल्या व्हिडिओला दररोज नियमितपणे लाईक करत चालायचं आहे, बरोबर. पुढचा प्रश्न बघा, प्रश्न क्रमांक 21. इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ कोणत्या शहरात आहे? तर या ठिकाणी प्रश्न क्रमांक 21चं ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी दिल्ली आपलं योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 22. पेशीच्या आतमध्ये विविध पदार्थांचे वहन करण्याचे काम कोण करते? तर बघा, प्रश्न क्रमांक 22चं आपलं जे काही योग्य उत्तर आहे ते आहे ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी अंतरद्रव्य जालिका. काय, पुन्हा वाचा, अंतरद्रव्य जालिका काय करतं? पेशीच्या आतमध्ये विविध पदार्थांचे वहन करण्याचे काम करते. प्रश्न क्रमांक 23. महाराष्ट्रातील चपराळा अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे? तर बघा, प्रश्न क्रमांक 23चं ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी गडचिरोली, म्हणजे गडचिरोली जिल्ह्यात महाराष्ट्रातील चपराळा अभयारण्य आहे. पुढचा प्रश्न बघा, प्रश्न क्रमांक 24. किती कौशल्य विकास केंद्रे महाराष्ट्र राज्यातील महाविद्यालयात सुरू केली जाणार आहेत? तर ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए 100, म्हणजे काय, तर 100 कौशल्य विकास केंद्रे महाराष्ट्र राज्यातील महाविद्यालयात सुरू केली जाणार आहेत. शेवटचा प्रश्न क्रमांक 25. रेल्वे ऑफ कॉलेज काय, रेल्वे ऑफ कॉलेज ही रेल्वे कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देणारी संस्था काय, रेल्वे कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देणारी संस्था कोणत्या ठिकाणी आहे? बघा, शेवटचा प्रश्न, पण या ठिकाणी आपलं जे काही योग्य उत्तर आहे ते काय बघा, ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी वडोदरा. रेल्वे ऑफ कॉलेज ही रेल्वे कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देणारी संस्था वडोदरा या ठिकाणी आहे.